नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे ही कादंबरी आणि आज भाग 7वा. बाबुलीच्या घराण्याशी आमच्या घराण्याचं जे अखंड युद्ध चालू होतं त्यात एकनिष्ठेनं आमच्या घराण्यामागे उभे राहणारे कितीतरी शेतकरी होते. ही माणसं नेहमीच आम्हाला आमच्यातली वाटायची. झिलू सोनसुरकर, शंकर रगजी, सोनू दुलाजी, भालू चिपकर, कितीतरी माणसं आज नजरेसमोर उभी राहतात. दरवर्षी गणपती यायच्या आदल्या दिवशी झिलू स्वच्छ आंघोळ करून यायचा. गणपती पुजायच्या खोलीत झाडलोट करून जमीन सारवायचा. छताला लोंबणाऱ्या ताटीला नारळ, फुलं, फळं बांधून ती सजवायचा. शंकर रगजी हा गावातला प्रख्यात कलावंत. दरवर्षी नागोबा, बाळकृष्ण, हरताळका आणि गणपती या देवदेवतांच्या मूर्ती त्यांनी करायच्या आणि दादुल्यानं त्या न चुकता आमच्या घरी आणायच्या. सोनू दुलाजी देवळातल्या साऱ्या उत्सवात मला खांद्यावर घेऊन फिरायचा. त्याच्या खांद्यावर बसल्यानंतर त्याच्या तासलेल्या खरबरीत डोक्याचा हाताला स्पर्श होई तो आजही माझ्या स्मरणात आहे. भालू खरे म्हणजे नजरेनं वाईट होता. वा, छान गुलाब फुललोसा असं त्यांनी म्हणावं आणि 2 दिवसात गुलाबाचं झाडच सुकावं. काय आंबो मोहरलोसा असं त्यानं म्हणावं आणि मोहर गळून जावा हे ठरलेलं होतं. तरीही हा म्हातारा काठी टेकत रोज आमच्या घरी यायचा आणि आमच्या पूर्वजांच्या सद्वर्तनाचे पाढे वाचायचा. या भालूमुळे आमची पावलं ठीक पडतात, आमच्या घराण्याच्या पूर्वापार चालीरीतींची तो स्मृती करून देतो असं आबा कृतज्ञतेनं म्हणायचे. एका निष्ठेनं ही आणि इतर अनेक माणसं आमच्या घराण्याला बांधलेली होती. यांना आमच्याकडनं काय मिळायचं? उलट आता विचार केला म्हणजे वाटतं जमीनदार या नात्यानं त्यांच्या श्रमांवर आम्ही वाढलो, जगलो. तरी या साऱ्या माणसांनी आमच्यावर प्रेमाची खैरात केली. कशासाठी असं काही नाही. कसलीही अपेक्षा न धरता त्यांनी फक्त निष्ठा तेवढी उरात ठेवली. असली माणसं आता कुठे सापडणार? दारिद्र्यात वाढलेली आणि अखेरपर्यंत दारिद्र्यातच राहिलेली ही माणसं कधीही विकली गेली नाहीत. खरं म्हणजे यातल्या कोणीही आमच्याशी नुसती पाठ फिरवली असती तरी बाबुलीनं त्यांना झेलून घेतलं असतं, त्यांच्या पोटापाण्याची सोय केली असती. पण ताठ कण्याची माणसं ती. आमच्या घराण्याखातर त्यांनीही बाबुलीच्या घराण्याशी पिढ्यानपिढ्या वैर जोपासलेलं होतं. झाडामाडांच्या भांडणावरनं मारामारीचा प्रश्न येवो, बाबुली विरुद्ध कोर्टात खोटी साक्ष द्यायचा प्रश्न येवो, किंवा बाबुलीचं नाक कापण्यासाठी केशा चांभाराला निवडून देण्याचा प्रश्न येवो, ही माणसं पुरेपूर आत्मविश्वासानं आबांच्या पाठीशी उभी राहत. बाबुलीच्या घराण्याशी असलेलं आमचं वैर म्हणजे आतोनात कैफ चढवणारं एक मद्यच होतं. या 2 घराण्यात हे वैर कसं आणि कधी निर्माण झालं कुणालाही सांगता येणार नाही. ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात. बाबुलीच्या घराण्याशी आमच्या घराण्याचा जो पिढ्यानपिढ्या तंठाबखेडा चालत आलाय त्याबाबतही तसंच म्हणता येईल. आज पोटापाण्यासाठी मी परगावी येऊन राहिलोय म्हणून अनेकदा मी तटस्थ मनानं विचार करतो. माझ्या मनालाच प्रश्न करतो की या 2 घराण्यात हे वैर का, कशासाठी? पण उत्तर सापडत नाही. कदाचित कधी सापडणारही नाही. तंटा मुळात कुठे आणि कधी सुरू झाला याचा मलाच का आबांनाही पत्ता नव्हता. त्यासंबंधी मी कधीच काही त्यांच्या तोंडून ऐकलं नाही. खरं म्हणजे आबा खुद्द तंट्यात इतके गुरफटलेले असत की त्यांना त्याच्या मुळाशी जाण्याचा विचारच कधी सुचलेला नसावा. मला समजू लागल्यापासून पाहत होतो. आमचं घर बाबुलीच्या नावानं आणि बाबुलीचं घर आबांच्या नावानं सारखं बोटं मोडत असे. त्यात योग्य अयोग्य किती होतं, इष्ट अनिष्ट किती होतं याचा कोणीच कधीच विचार केला नाही. खरं सांगायचं म्हणजे मी ही गाव सोडून जाईपर्यंत या गोष्टीचा कधी गंभीरपणे विचार केलेला नव्हता. नाही म्हणायला मी इंटर झाल्यानंतर एकदा गावी गेलो होतो. त्यावेळी धुंद करून टाकणारी एक रोमॅन्टिक कल्पना मला सुचली होती. या 2 घराण्यातलं जुनाट वैर एका फटक्यात नाहीसं करावं अशी सिनेमा नाटकात दिसणारी कल्पना मी मनात घोळवली होती.
त्याचं असं झालं, इंटरची परीक्षा झाल्यानंतर मी मुंबईहून गावी गेलो होतो. त्यावेळी माझं झालं एवढं शिक्षण खूप झालं असं समजून आबा माझ्या लग्नाच्या गोष्टी काढत होते. त्याचवेळी बाबुलीची मुलगी मी अगदी आकस्मिकरित्या रवळनाथाच्या देवळात पाहिली. विठा तिचं नाव. ती परकरी असताना मी तिला अनेकदा बघितलं होतं, पण त्या पाहण्यात अर्थ नव्हता. प्रथमतः तर बाबुलीची मुलगी हे लक्षात येताच झटक्यानं नजर फिरवून तिसरीकडे बघायची मला सवय लागली. त्यामुळे बाबुलीची विठा इतकी देखणी असेल याची मला कल्पनासुद्धा नव्हती. पण तिला रवळनाथाच्या देवळात पाहिली तेव्हा मात्र मी अक्षरशः थक्क झालो. वयात येताच ती रूपानं आणि अंगाबांध्यानं इतकी सुंदर दिसेल अशी मला कल्पनाही नव्हती. ती नजरेत येताच काही काळ का होईना, पण मी आमच्या 2 घराण्यातलं वैर तात्काळ विसरलो. तिला मागणी घालावी असा धुंद विचार लाडीकपणानं मनाला छळायला लागला. हा विचार चालू असताना तिच्याशी लग्न करून मी सुखात आहे. बाबुली आमच्या घरी येऊन जेवण झोडतोय. आबा बाबुलीच्या पंक्तीला बसून मटणवडे झोडतायत. अशी रम्य वाटणारी स्वप्नाळू चित्र मी मनच्चक्षूंच्या समोर खेळवत होतो. इतकंच काय, विठा हे तिचं जुनाट गावंढळ आणि अरसिक नाव बदलून स्नेहप्रभा असं तिचं नाव ठेवायचं मी पक्क केलं होतं. पण बाबुलीकडे प्रत्यक्ष जाऊन मागणी घालणं मला शक्य नव्हतं. त्याच्या घरी जाणं मला कसंच वाटत होतं. शिवाय आबांनाही ते आवडलं नसतं. आणि एवढं करूनही मी गेलो असतो तर मागणीचं बोलणं मला करता आलं नसतं. स्वतःच्या लग्नाच्या गोष्टी मुलीच्या बापाकडे जाऊन स्वतः करणं ही मोठी कठीण गोष्ट असते. म्हणजे मला तरी ती त्यावेळी तशी कठीण वाटली. म्हणून मी बाबुलीला एक अगदी खाजगी स्वरूपाचं पत्र लिहिलं. त्या पत्रातला संपूर्ण मजकूर आज मला आठवत नाही, पण या 2 घराण्यातलं चालू असलेलं वैर आता संपुष्टात आलं पाहिजे. आपण शेजारी आहोत. सध्या जे आपले संबंध आहेत ते काही शेजार धर्माचे नव्हेत. विठाच्या आणि माझ्या विवाहानं ऋणानुबंध जुळून यावेत अशा प्रकारची आशा मी पत्रात व्यक्त केली होती. पण खरं सांगतो, त्या पत्राखाली माझी सही करायचं धाडस मात्र मला काही झालं नाही. कोणीतरी एक तिराईत बाबुलीला हे पत्राद्वारे सुचवतोय अशा धाटणीत मी ते पत्र लिहिलं आणि खाली आपल्या घराण्याचा हितचिंतक एवढं लिहून पत्र पोस्टात टाकलं. तिसऱ्या दिवशी पोस्टानं मला लखोटा बंद पत्र आलं. बाबुलीला मी जे पत्र लिहिलं होतं त्यातला मजकूर मला आज आठवत नाही, पण बाबुलीनं पाठवलेल्या पत्रातल्या ओळी मात्र मला अजूनही स्पष्ट आठवत आहेत. अक्षर आठवत आहे. इतकंच नव्हे तर बाबुलीनं आपल्या करड्या भसाड्या आवाजात त्या 4 ओळी माझ्या कानांवर आदळल्यासारख्या मला आजही भास होतो. खबरदार पुन्हा असली फाजील पत्र लिहिशील तर तुला माझी पोर देण्याऐवजी मणाचा धोंडा तिच्या गळ्यात बांधून तिला तळ्यात बुडवीन. याद राखून ठेव, तिच्यावर डोळा ठेवशील तर मुडदा पाडीन. बाकी तुझा मुडदा पाडून त्याचं करायचं काय? तुझा मुडदा खतासाठी झाडाच्या मुळात पुरला तर माझे झाड मरतील. बाबुली. बस एवढंच पत्र. हितचिंतकाच्या नावानं लिहिलं तरी ते मीच लिहिलंय असं बाबुलीला खात्रीपूर्वक वाटलं. त्याला शंकासुद्धा आली नाही. मुलगी नाहीच, उलट माझा मुडदा पाडायची तयारी आणि माझा मुडदा खतासाठी सुद्धा उपयोगी पडणार नाही याची बालंबाल खात्री. एवढा विखारी द्वेष. पण मी ते सगळं सहन केलं, गप्प बसलो. महिन्याभरात मुंबईला गेलो. झालं गेलं विसरून जाण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्राची आणि बाबुलीच्या उत्तराची वाच्यता कोणापाशी केली नाही. उलट बाबुलीच याचं मोठं प्रकरण करेल का काय या चिंतेनं मी भेदरलो होतो. पण तसं काही झालं नाही. जर का मी पत्र आबांना दाखवलं असतं तर काय घडलं असतं याची मला कल्पनाही करवत नाही. पहिल्या प्रथम बाबुलीची विठा माझ्या मनात भरावी याच गोष्टीचा त्यांनी कडक शब्दात धिक्कार केला असता. माझी निर्भस्तना केली असती आणि त्याही पुढे जाऊन मी बाबुलीला पत्र लिहिलं आणि विठाला मागणी घातली हे बघून तर त्यांनी माझी कानशीलच रंगवली असती. पण त्याचबरोबर माझा अपमान करणारं बाबुलीचं पत्र त्यांना नवीन आव्हान देणारं वाटलं असतं. कदाचित एक पाऊल पुढे जाऊन मिशांवर मूठ ओढत ते म्हणाले असते, विठाची संमती असेल तर आपण तिला पळवून आणू. तो भडवा बाबुली काय करतो मी बघतो.
पुढच्या साऱ्या परिणामांकडे बघून मी आवंडा गिळला. आव्हान प्रतिआव्हानात, शिवीगाळीत आणि कोर्ट खटल्यात बिचाऱ्या विठाचा बळी नको अशा विचाराने मी गप्प बसलो. आता वाटतंय की त्यावेळी मी केलं ते योग्य केलं, दाखवला तो समंजसपणा योग्य होता. अशा चमत्कारिक द्वेषाच्या फेऱ्यात त्यावेळी आम्ही सापडलो होतो. खुद्द माझ्या जन्माच्या वेळी सुद्धा हेच फेरे प्रबळ होते. विठाची वरची बहीण वत्सला आणि मी यांचा एकाच दिवशीचा जन्म. माझ्या आईला मुलगी व्हावी म्हणून बाबुलीनं नवस केले होते आणि बाबुलीच्या बायकोला मुलगी व्हावी म्हणून आबांनी नवस केले होते. एकाच देवापाशी दोन घराण्यांनी परस्पर विरोधी नवस करून खुद्द देवाला सुद्धा पक्षकार करून घेतलेलं होतं. अखेर आबांच्या सुदैवानं आणि बाबुलीच्या दुर्दैवानं आबांना मी झालो आणि बाबुलीला मुलगी झाली. तेव्हा आबांनी बाबुलीच्या कांठळ्या बसतील एवढ्या फटाक्यांच्या माळा लावल्या होत्या म्हणे. आणि पुन्हा वर मुलगा होईल या आशेनं आणून ठेवलेले फटाके सांगशील त्या किमतीला विकत घेईन असा झोमरा निरोप बाबुलीच्या कानापर्यंत पोचता करायला आबांनी मागे पुढे बघितलेलं नव्हतं. माझ्या जन्माच्या वेळी बाबुलीला आणखीन एक दणका बसला होता. माझा जन्म झाला आणि आबा व बाबुली यांच्यातला 2 माडांचा एक जुनाट खटला आबांच्या बाजूनं झाला. आमचा विजय झाला. या 2 माडांचा खटला आमच्या गावातच काय पण तालुक्यात आणि जिल्ह्यातही ख्याती पावलेला होता. लोक म्हणत माड ते कसले, आणि त्यातही पुन्हा सारा वाद फक्त 2 माडांचा. पण आबा आणि बाबुली यांना त्यावेळी समंजसपणाचा एक शब्दही ऐकू येत नसे. आमच्या आणि बाबुलीच्या जमिनीचे 2 तुकडे एक ठिकाणी एकमेकांना बिलगून होते. 2 कुणगे जिथे एकमेकांना बिलगत होते तिथे एक मेर होती आणि बरोबर त्या मेरेवर माडाची 2 झाडं होती. ते माड कोणाचे असा वाद निर्माण झाला. भांडणं नकोत, पैशाचा अपव्यय नको म्हणून एक माड आबांनी घ्यावा आणि दुसरा बाबुलीनं घ्यावा आणि त्याप्रमाणे ती मेर नागमोडी करून टाकावी असं काही समंजस लोकांनी सुचवलं. पण त्या दोघांना ते काही पटलं नाही. दोघांनीही कमरा कसल्या. माडावरचे नारळ पाडायची पाळी आली म्हणजे तर शिवीगाळ आणि मारामारी यांना अक्षरशः ऊत येई. दोन्ही पक्षांचे कुळवाडी त्या माडांच्या मुळाशी एकमेकांना बडवत असत. पुढे पुढे तर माडांचा वाद किरकोळ ठरला आणि त्यानिमित्त झालेल्या मारामारीचे खटले प्रमुख ठरले. एकदा तर म्हणे कहरच झाला होता. बाबुली नारळ काढण्यासाठी 4 झिलगे घेऊन आला आणि एका माडावर एका मागून एक 4 झिलगे वर चढले. एवढ्याचसाठी की नारळ खाली पडल्याचा आवाज येताच आबा तिथे हजर होतील आणि मग दमदाटी करतात सर्वात वरचा कुळवाडी कदाचित घाबरून उतरण्याचा प्रयत्न करेल. म्हणून त्याला धीर देण्यासाठी आणखीन 3 कुळवाडी एका मागोमाग एक वर चढवले त्याने. पहिला नारळ पडण्याआधीच आबा तिथे हजर झाले. आवाठ दणाणून सोडणाऱ्या आपल्या आवाजानं त्यांनी सर्वांचा उद्धार केला आणि माडावर चढलेल्या झिलग्यांना ताबडतोब खाली उतरायची ताकीद दिली. पण मेरेच्या पलीकडे बाबुली हातात काठी घेऊन उभा होता आणि तो आरडाओरड करून झिलग्यांना धीर देत होता. या झटापटीत वरच्या एका झिलग्यानं एक नारळ खाली टाकला. नारळ खाली पडताच आपल्या मस्तकीचा तुरा तुटून खाली पडावा असं आबांना वाटलं. त्यांनी तात्काळ कुऱ्हाड आणवली आणि ती हातात घेऊन स्वतः त्या माडाच्या मुळावर फटाफटा घाव घालायला सुरुवात केली. त्याबरोबर झटपट मात्रा लागू पडली. टिचकी मारताच मुंग्या खाली पडाव्या तशा त्या झिलग्यांनी झपाझपा खाली उड्या टाकल्या. पण खाली पडलेल्या एकुलत्या एका नारळासाठी ज्या मारामाऱ्या झाल्या त्या पुढे थेट वरिष्ठ कोर्टापर्यंत गेल्या. जमीन मापण्यासाठी आणि माड पाहण्यासाठी सरकारी अंमलदारी आहेत. खरे खोटे साक्षीदार दोन्ही बाजूने उभे राहत. नानू कांबळी, झिलू सोनसुरकर, शंकर रगजी, सोनू दुलाजी, भालू चिपकर वगैरे काही ठराविक माणसं कुठल्याही खटल्यात आमच्या वतीनं विश्वासू साक्षीदार म्हणून उभे राहत. या अंमलदारांना आपल्या घरी नेऊन त्यांना जेवणं देण्यासाठी उभय पक्षांची मोठी धडपड चाले. एखादा अंमलदार आपल्या घरी आला की बाबुली पक्षपाताची तक्रार थेट वरिष्ठांपर्यंत ने आणि दुसरा एखादा अधिकारी बाबुलीकडे गेला म्हणजे आबा वरिष्ठांचे कान फुंकत. असं करता करता या 2 माडांपायी कोर्ट कचेऱ्या म्हणजे आबा बाबलींची माहेरघरं बनली.
वादी प्रतिवादी, कैफियत, फैसला या शब्दांचा दोन्ही घरात जप व्हायला लागला आणि ते शब्द उच्चारताच दोघांनाही अवसान चढायला लागलं. शेवटी दीर्घ कालानंतर निकाल लागला तो आबांच्या बाजूनी. दोन्ही माड आबांना मिळाले. निकालाप्रमाणे ते आबांना मिळाले खरे, पण ते माड आबांना लाभले नाहीत. कोर्टात खटला चालू होता तेव्हापासून दोन्ही माड सुकायला लागले होते. खटल्याच्या निकालानंतर आबांनी प्रेमभरानं आपल्या माडांकडे पाहिलं, मात्र त्यांच्या डोळ्यात क्वचित दिसणारे अश्रू पापण्यांमध्ये एकदम झिगझिगले. चष्म्याच्या खालून उपरण्याचं टोक घालून त्यांनी आपले डोळे टिपले. दोन्ही माडांची चुडतं गळून पडलेली होती आणि सुकून ताठ झालेले शेंडे सोट उभे होते. झाडा माडाचा ह्या असाच न्याय निवाडो केलो म्हणजे जगाची नाही ती. 90 उलटलेल्या एका वृद्ध कोळवाड्यानं आपला सनातनी सिद्धांत आबांच्या कानी घातला होता. पण आबांना तो पटला नसावा. त्यांनी ते मेलेले माड तसेच उभे राहू दिले. पण पुन्हा बाबुलीनं आपली नांगी वर केलीच. ज्याला त्याला तो तिथे घेऊन यायचा आणि म्हणायचा, बघा बघा भाडव्यान कोर्टात जाऊन काय मिळायला, त्या 2 मेलेले माड मिळाले, तोडून कर म्हणचा वासे. बाबुलीचे हे शब्द आबांच्या कानी येताच आबांचं मस्तक पुन्हा एकदा तापलं. त्यांनी ताबडतोब 2 कुळवाडी बोलवले आणि हुकूम सोडला, तोडा, माड तोडून टाका. वासे फुकट गेले तरी बेहत्तर, पण दोन्ही माड बाबुलीच्या जमिनीत पडूक होय. निदान 2 तरी आंब्याची कलमा माडाखाली पडूक होई. 5-5 रुपये दितलंय. झालं. अवघ्या अर्ध्या तासाच्या अवधीत आबांचे 2 माड बाबुलीची 3 कलमं जमीनदोस्त करून आडवे झाले आणि त्यासाठी मग पुन्हा नवीन खटला सुरू झाला. त्यातून आणखीन किती खटले उद्भवले आणि त्यांचे निकाल कधी लागले हे मलाही आता फारसं स्मरत नाही. अर्थात खटले नसले म्हणजे हे 2 महान पुरुष स्वस्थ बसले असं कधीच घडलं नाही. जुन्या फिर्यादीची तारीख फार पुढे पडलेली असली म्हणजे त्या काळात म्हणा, अगर एका फिर्यादीचा निकाल लागून दुसरी फिर्याद गुदरण्यापर्यंतच्या काळात म्हणा, आबा आणि बाबुली कधी स्वस्थ बसलेले मला स्मरत नाही. एकमेकांच्या गोटातल्या लोकांनाही त्याची वारंवार झळ लागत असे. जे शहाणपणानं मूळपासून तटस्थ राहत असत ते सही सलामत असत. या किंवा त्या गोटात जाणाऱ्यांना विरुद्ध पक्षाकडनं सतत त्रास होई. या बाबतीत मुंगी हवालदाराची गोष्ट मला ठळकपणे आठवते. चावडीवरचा हवालदार साटम आमच्या पक्षात होता. बाबुली त्याच्यावर टपून होता. बाबुलीनं एकदा त्याला लाच खाण्याच्या प्रकरणात पकडून दिला आणि त्याची उचल बांगडी झाली. त्याच्या जागी मुंगी नावाचा हवालदार बदलून आला. तो चावडीवर आलाय हे कळण्याआधी आणि त्याच्या घरी नारळ फणस पोचवून त्याला आमच्या गोटात ओढण्याआधीच तो बाबुलीच्या बैठकीत असतो असं कळलं आणि आबांना जबरदस्त धक्का बसला. त्या मागोमाग आठवड्याच्या अवधीत आबांना आणखीन एक धक्का बसला. तो असा की एकदा मी सायकलवरनं बाजारात चाललो होतो. नव्यानंच सायकल शिकलो होतो. शिवाय पायडलला पाय नीटसे पोचत नव्हते. बाजारातल्या तिठ्यापाशी माझी सायकल आली, मात्र डोकीवरनं पटकूर घेतलेला एक म्हातारा बोलवून आणल्यासारखा सायकलला आडवा आला. इतक्या झपाट्यानं आडवा आला की सायकलला ब्रेक लावायची व्यवस्था आहे हे सुद्धा मी विसरलो आणि दुसऱ्या क्षणात तो म्हातारा आडवा झाला. त्याच्यावर मी उतारणा पडलो. माझ्या पोटावर सायकल पडली. त्या म्हाताऱ्याची काही तक्रार नव्हती. आपणच सायकलला आडवे आलो, ही आपली चूक झाली असं मानून तो माझ्या हातापाया पडायला लागला. त्यावर ताण म्हणून त्याला रोजच्या सराव्यातल्या 2 शिव्या हासडून मी पुढे जाण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात हवालदार मुंगी धावत पुढे आला. तो बाजूला कुठेतरी होता हे मी पाहिलंच नव्हतं. त्यांनी पोलिसी खाक्यात माझं मनगट पकडलं, चावडीवर घेऊन गेला. तेवढ्यात बाजारातले 4 लोक जमा झाले. हवालदार साहेब, जाऊ द्या, आबाचं पोरगो तो, असं समजावू लागले. पण मुंगी ताठ्यात होता. तो म्हणला, मी आबा बिबा ओळखत नाही, ॲक्सिडेंट झालाय, मी सोडणार नाही. तेवढ्यात त्यांनी मला कोठडीत सुद्धा अडकवलं. हे कळताच बाजारातली प्रतिष्ठित माणसं चावडीवर आली. रदबदली सुरू झाली आणि त्यावरही ताण. म्हणजे मी आबांचा मुलगा आहे हे कळताच तो म्हाताराच उलटा फिरला. अपघात झालेला नाही, सायकल आपटली नाही असं तो निग्रहानं सांगायला लागला. तेव्हा माझ्यावर केवळ दया दाखवतोय अशा आविर्भावात त्यांनी माझी मुक्तता केली. पोलीस कोठडीत जाण्याचा माझा हा पहिला आणि शेवटचा प्रसंग.
घरी येताच भरपूर मीठ मसाला लावून सगळा वृत्तांत मी आबांच्या कानी घातला. त्यावेळी अर्थातच ते काही बोलले नाहीत. उलट चालवता येत नाही तर सायकल चालवावी कशाला, असं म्हणून त्यांनी मलाच दोष दिला. पण त्यांच्या डोक्यात मात्र तोच विषय होता. कारण अनेकांकडे त्यांनी मुंगीबद्दल मुद्दाम चौकशी केली होती आणि या मुंगीला देतो एकदा गुळाचा खडा खायला, अशी प्रतिज्ञासुद्धा केली होती. कारण मुंगी हा दारू पाण्यासारखी पितो असं त्यांना कळलेलं होतं. त्यांनी बाबल्या मडवळला बोलवून आणलं. बाबल्या हा दारूवर जागणारा माणूस. अन्नाची त्याला वासनाच नव्हती. तो दारूवर आणि दारूसाठीच जागायचा. 24 तास दारूच्या नशेत राहता यावं ही त्याची इच्छा. पण पैशाच्या अभावामुळे त्याला ते फारसं जमत नसे. शिवाय दारू अंगावर तोलणारा इसम कितीही प्यायला तरी तो आडवा लोळणारा नव्हता. फार फार तर लडबडत झिंगायचा. त्याला बोलवून आबांनी त्याच्यापुढे खणखणीत 5 बंदे रुपये वाजवले आणि सांगितलं, मुंगीला भरपूर पाज आणि तू सुद्धा पी. मुंगी लोळला पाहिजे म्हणजे उद्या पुन्हा दारू पाजतो. 5 रुपये उचलून बाबल्या निघून गेला. सायंकाळी काळोख पडल्यावर हातात टॉर्च घेऊन मी पेस्त्यांच्या गुत्त्याभोवती चोरासारखा गिरट्या घालायला लागलो. बराच अंधार झाल्यावर बाबल्या आणि मुंगी एकमेकांचा आधार घेत बाहेर पडले. झेलपाटे खात चालायला लागले. काही अंतर चालले. मुंगीपेक्षा बाबल्यानंच अधिक दारू खपवली का काय असा संशय येतो न येतो तोच वडाच्या झाडाखाली एका दगडाला आपटून मुंगी खाली कोसळला आणि जसा काही मुंगी आपल्या घरी निघून गेला असं समजून बाबल्या झिंगत झिंगत पुढे निघून गेला. टॉर्चचा प्रकाश तोंडावर टाकून मी मुंगीच्या अवस्थेचा अंदाज घेतला. थुंकीच्या फेसानं त्याचं सारं तोंड बरबटलं होतं. डोळे उघडायचे त्राण नव्हते. दबलेल्या आवाजात 2 शिव्या देत मी त्याला पायानं हलवून पाहिला तर मेलेल्या डुकरासारखा तो धुळीत पडला होता. त्याला कसलीच जाग नव्हती. धडधडत्या काळजानं मी मुंगीच्या छातीवरचा बिल्ला काढला. पितळी बक्कलचा पट्टा सोडवून घेतला आणि जीव खाऊन तिथून पळालो, तो थेट घरी. पट्टा आणि बिल्ला घेऊन दुसऱ्या दिवशी आबा तालुक्याच्या ठिकाणी गेले आणि तो माल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाली करून टाकला. मुंगी दारू पिऊन अस्ताव्यस्त पडला होता आणि बिल्ला आणि पट्टा त्यांनी फेकून दिला होता असं त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातलं. पहाटे अर्धवट शुद्धीवर आल्यावर मुंगीनं आपली छाती आणि कंबर चाचपली. गोरामोरा होऊन तो बिल्ला आणि पट्टा शोधायला लागला. या शोधाशोधीत कसाबसा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी कोतवालाची स्वारी हजर झाली आणि मुंगीला परत घेऊन गेली. त्यानंतर तो 9 महिने बिनपगारी सस्पेंड झाला होता. पण या सगळ्या प्रकरणात आपणही भागीदार होतो बिचाऱ्या बाबल्या मडवळला कधीच कळलं नाही. उलट मुंगीला लोळवल्याबद्दल बक्षीस म्हणून तो आणखीन 2-4 दिवस झिंगत होता. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.